मान्सूनने महाराष्ट्रात परतीचा प्रवास चालू केला होता आणि मागे सोडले होते हिरवेगार डोंगर, रानफुलांनी माखलेली वृक्षसंपदा आणि तुडुंब भरून वाहणारे धबधबे. यातील एका मांडवकडे धबधब्याबद्दल आम्हाला अचानक माहिती मिळाली आणि आम्ही मोर्चा वळवला घानबी गावाच्या दिशेने. पाटण तालुक्यापासून अवघ्या काही किलोमीटरच्या अंतरावर असलेला हा धबधबा अजून तरी पर्यटकांच्या टप्प्यात आलेला नाही. कारणही तसंच आहे, इथे जायला पत्करावी लागणारी जोखीम. आम्ही हे धाडस करायचे ठरवले कारण आम्हाला मार्गदर्शन करणार होते लोकल गाईड यशवंत सपकाळ काका. सह्याद्रीत जांभळी कारवीची फुलं तब्बल 7 वर्षांनंतर बहरली होती. काही कळ्या अजून उलगडायच्या होत्या, पण फुलायला मात्र सुरुवात झाली होती. कारवीचा बहर अंदाजे 2 आठवडे राहतो. हा योगायोग पुढची जवळजवळ 1 दशक जुळून येणार नव्हता. यातूनच कारवीचा फुलोत्सव पाहण्याची संधी साधून येणं किती दुर्लभ आहे याची प्रचिती येते. प्रवाहाचे स्वर आता कानी पडू लागले होते. ते श्रवणीय स्वर अंतर्मनाला गुदगुल्या करत होते. अशा वेळी नकळतच आपल्या चेहऱ्यावर स्मितहास्य खुलले नाही तरच नवल. मांडवकडा धबधबा पाहण्यासाठी आम्हाला कारवीचा नैसर्गिक मांडव ओलांडावा लागला. आणखी ही बरीच कसरत करावी लागली. पुरेशा माहितीशिवाय या भागात भटकंती करणे टाळावे. त्यामुळे काही प्रसंगसुद्धा घडलेले आहेत. त्याबद्दल सपकाळ काकांनी आम्हाला माहिती दिली. प्रवाहाची गर्जना वाढत होती, त्याचबरोबर आमचं कुतूहल सुद्धा वाढत होतं. निसर्ग माणसातल्या बालपणाला सदैव हाक देत असतो. ज्याच्या कानापर्यंत ते अमृत पोहोचते त्यांना समुद्र मंथनाची गरज भासत नाही. आणि हो, कोण म्हणतं ठेकादाराला ढोल ताशांचीच गरज भासते. माझं नाव यशवंत सपकाळ. आपण ह्या धबधबा जो आता बघायला आलेत त्या धबधब्याचं नाव मांडवकडा आहे. तर तो धबधबा म्हणजे पूर्वी काळामध्ये हे कोरलेला आहे. तर ह्या ठिकाणी पहिलं राम म्हणजे पूर्वी आले त्यावेळेला इथं त्यांनी तो राहण्याचं स्थान करायचं होतं, पण ते काय जुळलं नाही. कारण वरती गाव असल्यामुळं दूषित पाणी असल्यामुळं हे परत तिथून दारेश्वरला हे केलं आहे त्यांनी. अच्छा, म्हणजे इकडचं हलवून पण त्यांनी दारेश्वरला गुफा बनवली. कोरलं तिने. अच्छा अच्छा, पण हे अर्धवट सोडलं. अच्छा, घानबी गावापासून जवळ आहे. आणि काय म्हणतात म्हणाला या धबधब्याला? मांडवकडा. मांडवकडा. घानबी गावाजवळ स्थित असलेला हा सुंदर मांडवकडा धबधबा पुढे जाऊन कोयनेच्या जलाशयात भर टाकतो. धबधब्याचं आणि कारवीचं जीवनचक्र एकसारखंच आहे.
दरवर्षी पावसाच्या आगमनाने धबधबा जिवंत होतो, तर कारवी हिरवीगार होते. आणि पावसाळा संपला की मागे राहतात ते कोरडे देठ आणि कोरडे पडलेले दगड. पण कारवीच्या या चक्राची पुनरावृत्ती सलग 7 वर्ष होते आणि 8व्या वर्षी कारवी पुन्हा बहरते, ती जांभळ्या रंगाने.